हो हो. हेलो हेलो हेलो. Yes, ma'am. हाँ ओके. Write down this heading: determination of calorific value by Bohm calorimeter. Write down. Hello. Hello. Yes, ma'am. Okay. Yes, Write down. ma'am. Write down heading: determination of calorific value by Bohm calorimeter. Okay. Write down this sentence: this method is used for. This method is used for. कोणी नोटबुक घेतलेला नसेल तर घ्या, कारण हा पॉइंट मी म्हटलं होतं तुम्हाला पाठवावा, पण भरपूर मुलं लिहिणार नाहीत असं वाटलं म्हणून अजून लिहून द्यायचं ठरवलेलं आहे. लिहिलं आणि रिस्पॉन्स देत चला. काय कळणार नाही की तुमचं लिहिलेलं आहे का नाही, का काय झालेलं आहे का नाही. इज इट ओव्हर? हॅलो. हा. अरे रिस्पॉन्स देत चला. दिस मेथड इज युज्ड फॉर determination of calorific value. This method is used for हॅलो मॅम, सॉरी मी लेट जॉईन झालो. कुठून लिहायचं मॅम? हा. हेडिंग लिहा: डिटर्मिनेशन ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू बाय बॉम्ब कॅलोरीमीटर. हेडिंग लिहा: डिटर्मिनेशन ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू बाय बॉम्ब कॅलोरीमीटर. त्याच्या खाली लिहा: दिस मेथड इज युज्ड फॉर. दिस मेथड इज युज्ड फॉर सॉलिड and non-volatile liquid fuel. ओके. नेक्स्ट, त्याच्यातला नेक्स्ट पॉइंट कन्स्ट्रक्शन. त्याच्यामधले पार्ट येथे बॉम्ब आहे आतला, त्याच्यानंतर कॅलोरीमीटर, इथं वॉटर अँड एअर जॅकेट आणि असेसरीज. राईट डाऊन. लिहिलं? लिहिलं का नाही? नाही मॅम, नाही मॅम. हा लिहा. लिहणार आहे पटपट. किती 4 शब्द आहेत की. लिहिलं? हा. परवा फिगरचे स्क्रीनशॉट काढले होते, ती फिगर ड्रॉ करायची तिथं. त्याच्या खाली कन्स्ट्रक्शनचा पहिला पॉइंट, इथं कन्स्ट्रक्शन मध्ये बॉम्ब शब्द आहे की नाही, तिथला बॉम्बचा पहिला पॉइंट नंबर 1 म्हणा. बॉम्ब इट कन्सिस्ट ऑफ cylindrical bomb. It consists of cylindrical bomb. CYLINDRICAL. cylindrical bomb म्हणजे हा cylindrical bomb. It consists of cylindrical bomb made from stainless steel.
stainless steel. Full stop. Full stop. Next, bomb has lead. या 1 नंबरच्या पॉइंटचा नेक्स्ट पॉइंट, bomb has lead, comma, which is screwed, SCREWED, screwed म्हणजे पॅक करणे, screwed to the body of bomb. Next point, lead is provided with two electrode and oxygen inlet fall. Roll number 1, have you present? Roll number 1. Okay. A lead is provided with 2 electrode and oxygen inlet fall. Next, to the one of electrode, small ring is attached. To the one of electrode, small ring is attached. In this ring, crucible is in this ring. Hello लेक्चरला का absent आहे तो? स्विच ऑफ झालाय आणि तुम्ही मग फोनवर बोलताय का? नाही मॅम, हा बाबा मग दुसऱ्या मोबाईल वरून नाही जॉईन करतायत? नाही मॅम, काहीतरी कारण सांगू नका, जॉईन व्हा. हा, कुठपर्यंत दिलं? ओके. स्मॉल रिंग is attached. In this ring, crucible is supported. Okay. Next line. मी तुम्हाला नोटबुक दाखवायला सांगणार आहे कुठपर्यंत लिहिलेलं आहे ते. Next line. In this crucible, fuel is placed. In this crucible, fuel is kept or fuel is placed. आता कुणाची माहिती सांगून झाली? या बॉम्बची माहिती सांगून झाली, आतला जो बॉम्ब आहे त्याची. ओके. नेक्स्ट, नंबर 2, कॅलरीमीटर. खुशी धोत्रे. Yes, ma'am. Are you writing? Yes. Okay. Aivale, Deepak. Read the last sentence. Hello, ma'am. Read last sentence. हा मॅम, मी आता जॉईन केलं, मी बघितलं नव्हतं. Prithviraj Babar, read the last sentence. Prithviraj Babar. Hello, Babar. Hello. हॅलो बाबर, फक्त काही जॉईनच करून ठेवली का मीटिंग?
काय विचारलं सांग बरं प्रश्न आता मी. हा मग का वाचत नाही तू लास्ट सेंटेन्स. रितेश जाधव, रीड लास्ट सेंटेन्स. In this crucible, fuel is kept. व्हेरी नाईस, गुड. जेथे ऋषिकेश, लास्टच्या अगोदरचा सेंटेन्स वाचा. जेठे ऋषिकेश. रोल नंबर 3 is present or absent? Yes, ma'am. Then 4. Roll number 4. You present. Roll number 5. Roll number 5. Roll number 5. Roll number 5. Okay. Next, number 2, calorimeter. Calorimeter. Bomb is placed in copper calorimeter. Hello, Harshada. हा मॅम. Why are you not attending your lecture? असं सारखं बुडवून कसं काय काय होणार आहे काय माहिती. अरे पेपर आहेत पुढच्या महिन्यामध्ये फायनलचे. नाही मॅम, रोज नाही बोलत. Okay. Bomb is placed in copper calorimeter. Full stop. Calorimeter contain electrically operated stirrer. Calorimeter contain electrically operated stirrer and which type of thermometer? Which type of thermometer? Vacuum. Repeat सांगा line. Bomb is placed in copper calorimeter. Calorimeter contain electrically operated stirrer. आहे की नाही इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर. हा इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर and Beckman thermometer. Okay. Number 3, air jacket and water jacket. Number 3, air jacket and water jacket. Air jacket and water jacket. Air jacket and water jacket. Next line. Copper calorimeter is surrounded by air jacket and water jacket. Air jacket and water jacket to prevent loss of heat. Then next, accessories. 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 There is oxygen cylinder. To fill oxygen into the bomb. Also DC battery of about 6 volt. Then working. Next point, working. त्याच्यामधलाच working weigh about 1
1 gram of solid fuel or liquid capsule in clean crucible full stop. Keep crucible in ring of electrode tie resistance wire between electrode. Second point, add 10 ml of distilled water at bottom of bomb and fix lid tightly to the bomb. Third, fill bomb with oxygen and place the bomb in calorimeter. Number 4, add water in calorimeter. So that bomb get dipped in water. Next line, keep thermometer and stirrer in calorimeter. Next, place calorimeter in air jacket and water jacket. Next, operate stirrer for 5 minutes. And note down the initial temperature of water. Into bracket T1. Next line. Pass the current for 5 to 10 seconds. Oh, sorry, minute. 5 to 10 minutes. Next line. Due to this current, magnesium wire get heated.
Kulkarni. Mute yourself. Okay, magnesium wire get heated. Fuel catches fire. Fuel catches fire. Heat is liberated. Heat is liberated. Heat is liberated. Next line. Next line. Note down. Note down. Maximum temperature of water into bracket T2. Into bracket T2. Then calculation. 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 लिहा कॅल्क्युलेशन इथलं इथपासून लिहायला चालू करा इथपर्यंत लिहा आणि मला सांगा स्टीम पर्यंत इथून चालू करा इथं आल्यानंतर सांगा मला हेलो 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 Yes, हेलो ma'am. झालं का रे नाही No, मॅम ma'am. नाही मॅडम ओके सर काय पाहिजे
झालं मॅम. हा, कुठपर्यंत लिहिलं? इथपर्यंत लिहिलं ना? हा मॅम. ह्याला बॉक्स करा, बॉक्स, आणि ह्याला IMP म्हणा. हा फॉर्म्युला लिहिला ना व्यवस्थित, त्याला बॉक्स, ह्या पण फॉर्म्युलाला बॉक्स करा. ओके, नेक्स्ट हेडिंग घ्या, करेक्शन, करेक्शन्स, आणि इथपर्यंत लिहून काढा, इथपर्यंत कॅलरी पर ग्रॅम. हॅलो मॅम. हा बोला. ते शेवटच्या सेंटेन्स नंतर काय लिहायला सांगितलंय का कॅल्क्युलेशनच्या? कॅल्क्युलेशनच्या शेवटच्या सेंटेन्स नंतर ही करेक्शनचं इथपर्यंत लिहायला सांगितलंय, कॅलरीज पर ग्रॅम पर्यंत. ओके ओके मॅडम. हा, हॅलो मॅम. यस, हा बोला ना. मॅम मला बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे होतं. काय नाव तुमचं? सईफा पटेल. मी कॉलेजचा मेल ID तुम्हाला पाठवते, कॉलेजचा. मग त्या कॉलेजच्या मेल ID वरती रिक्वेस्ट टाकायची की मी FY BTech मध्ये शिकत आहे, माझा रोल नंबर हा आहे,
आणि मला बोनाफाईड सर्टिफिकेट अर्जंट पाहिजे, मग ती लोक तुम्हाला देतात. ओके, मी मेल आयडी सेंड करते. मेल आय डी मेल आयडी लेक्चर झाल्यावर सेंड केला तर चालेल. हा ठीक आहे मॅम. तू कॉल कर मला, मी पाठवते तुला. हा ओके. ओके. ओके, देन लिहून झालं का इथपर्यंत सर्वांचं? नो मॅम. नो मॅम. नाही. आणि अटेंडन्स सर्वांनी आठवणीनं टाका. HOD सरांनी अटेंडन्स चे स्क्रीनशॉट माझ्या मेलवर व्हॉट्सअपला टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये 57 जण दिसत आहेत आणि बाकीच्यांचा रिप्लाय मागतायत. त्यांना अब्सेंट मुलांवरती काय ऍक्शन केली ते पण दाखवावं लागणार आहे. त्यामुळं प्रेझेंट अगोदर लिहायला पाहिजे. सर्वांनी प्रेझेंट राहायला पाहिजे. आपली परीक्षा की नाही खूप जवळ आलेली आहे. सर्वांनी ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. ऑनलाईन आहे असं म्हणून सर्वांनी अजिबात रिलॅक्स राहायचं नाही. MCQs असतात तेच अवघड असतात. सोपं असं काय नसतंय. तुम्हाला जरी वाटत असलं तरी खूप टफ एक्झाम असते. तुमच्या मॅथ्स, EM वगैरे खूप टफ सब्जेक्ट असतात. एक सुद्धा लेक्चर नाही बुडवलं पाहिजे तुम्ही. जर खूपच कारण असेल, आता मग अशी एका मुलीला कॉल केला तर ती म्हटली मला खूप आजारी आहे आणि आवाज पण तसा येत होता आणि तिनं मेडिकल सर्टिफिकेट पण सेंड करणार आहे. असं जर केसेस असतील तर फक्त लिहू आपल्याकडं सँक्शन होत असते. अदरवाईज कुठं नेटवर्क प्रॉब्लेम आहे, माझ्या मोबाईल मधली चार्जिंगच संपली आहे वगैरे असली कारण ऐकून घेतली नाहीत जात नाहीत रजा. त्याच्याशिवाय आपला रिझल्ट कसा लागणार आहे? हा, बरोबर आहे की नाही? रिएक्शन पण लिहायचे. हा, रिएक्शन पण लिहायचे का? काय लिहायचेत का? रिएक्शन. मला कळालं नाही, क्लिअर आवाज येत नाही. काय लिहायचं का? रिएक्शन. कुठे रिएक्शन दिसली? हा, ही रिएक्शन लिहिले तरी चालते, नाही लिहिले तरी चालते. कुठपर्यंत आलात तुम्ही लिहणारे? पटपट. किती वेळ झाली एवढंच लिहित आहे? ओके, हॅलो, झालं करा ज्यांना पटपट हटपणारे. मी लिहून देऊ का तुम्हाला सर्वांना? हा, हॅलो, किती वेळ झालं? फक्त आपल्याला इथपर्यंत लिहायचंय, कॅलरीज पर ग्रॅम पर्यंत. झालं मॅम. ओके, आता हा प्रॉब्लेम लिहा नोटबुक मध्ये. सॅम्पल ऑफ कोल कंटेनिंग 5% H लिहा तो. काय लिहायचं? सॅम्पल ऑफ कोल कंटेनिंग 5% H वेन. आपण परवा सोडवला होता बघा प्रॉब्लेम. हे लिहून घ्या, त्याच्या पुढे मी सांगते. इथपर्यंत लिहायचं, इथपर्यंत. बघा कर्सर दिसते का रे? कर्सर दिसतो का सर्वांना? येस. ओके, ठीक आहे. अटेंडन्स फक्त 23 मेंबरने टाकलेली आहे. अटेंडन्स टाका. Only 51 are there. बघितली की
सर ह्याला व्हॉट्सअपला पण पाठवले, पर्सनलला पण पाठवले आणि कॉलेजच्या पण पाठवले. हा हॅलो हॅलो, येस मॅम. इथपर्यंत लिहिलं का? इथपर्यंत लिहिलं का? 580 पर्यंत लिहिलं? नाही मॅम. लिहा 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 पटपट, एका खाली एकच लिहा, वही वाचवू नका. हे बघा मी डार्क केलेलं एवढं लिहायचंय. झालं का? हॅलो, येस मॅम. येस मॅम. हा, नेक्स्ट लाईन घ्या. गिवन 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 small m is equal to 0.95 gram. Small m is equal to 0.95 gram. Capital W is equal to 700 gram. Capital W is equal to 700 gram. बाकीचं तुम्ही लिहा बरं बघू. Small w is equal to 2000 gram. Small w is equal to 2000 gram. Next, T2 minus T1 is equal to T2 minus T1 is equal to 2.48. Next, TC is equal to T आणि पायथ्याला C. TC is equal to 0.02 degree Celsius. Next, TF, T आणि पायथ्याला F. TF is equal to 10 calories. Next, TA is equal to 60 calories. H is equal to 5% इथला.
H is equal to 5%. आणि next, latent heat of steam is equal to 580 calories per gram. 580 calories per gram. त्याच्या खाली हा फॉर्म्युला लिहा. हा फॉर्म्युला लिहा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि HCV काढा.
हॅलो, होतंय का नाही रे? हॅलो, झालं मॅडम. किती वेळ झाले सोडवताय? मला मी आता संपाल मग संपवाल असं वाट बघते. ओके, मी व्हॅल्यू चेंज करते. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम लिहा. इथं 10 लिहा. सेकंड प्रॉब्लेम लिहा. इथं 10 लिहा. Can you able to solve this problem? Hello? Yes, ma'am. Then solve it. Which formula you have used? Which formula? कोणता फॉर्म्युला वापरणार? करेक्शनचा? No. Then HCV is equal to W2 minus W2 plus W1 and T2 Yeah. minus T1. ओके, हा फॉर्म्युला वापरावा लागेल. W Yes. प्लस W T2 मायनस T1 आपण यम आहे बरं का. आता लिहून घेताना इथे यम लिहिलेलं असेल काय काय मेंबरनी ते खोडा आणि इथं यम लिहा. यम यम हा स्मॉल यम. सोडवा पटकन. सोडवलं? हॅलो 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 सोडवा सोडवा पटकन.
Is it over? Hello? 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 Yes, ma'am. Is it over? Okay. हा महत्वाच्या सूचना आहेत. आपली ISC किती तारखेला आहे माहिती झाली तुम्हाला? 10 तारखेला. त्याच्या अगोदर काय आहे? चॅप्टर टेस्ट. चॅप्टर टेस्ट. हा चॅप्टर टेस्ट असणार आहे. कुठल्या कुठल्या सब्जेक्टचे असणार आहे चॅप्टर टेस्ट? मॅथ्स, बोला, EM, EC, केमिस्ट्री आणि BCM E1 आणि BCM E2 ह्या सब्जेक्टच्या चॅप्टर टेस्ट असणार आहेत. सर्वांनी व्यवस्थित स्टडी करायचा. ओके. आणि नंतर 10 तारखेपासून काय चालू आहे तुमची? ISC चालू आहे. 30 मार्काची ISC असणार आहे. लगेच 8 दिवस टाइम गेला की काय असणार आहे? ISC थर्ड पण असणार आहे. ओके ओके, विल स्टॉप हिअर. चॅप्टर टेस्ट कधीपासून आहे? चॅप्टर टेस्ट आता 5 एप्रिल पासून आहे. 5 एप्रिलच्या अगोदर कंप्लीट करायला सांगितले सरांनी. मी आता टाइम टेबल आहे की नाही उद्या आपल्या ग्रुपवर टाइम टेबल टाकते की कुठल्या दिवशी कुठली चॅप्टर टेस्ट असणार आहे. आपली चॅप्टर टेस्ट ह्या चॅप्टर वरती असणार आहे. फ्युएल थोडासा शिकवायचा राहिला, 2-3 पॉइंट राहिले शिकवायचे. ओके. मॅम मी रिक्वेस्ट पाठवली, आता मला कधी करेक्शन करण्यासाठी येतं? त्यांनी अजून एकदा रिक्वेस्ट पाठव. अजून एकदा रिक्वेस्ट पाठव. रोज रिक्वेस्ट पाठवायची मनाने त्यांना आठवण दररोजच्या दररोज यायला लागले म्हणून पाठवून देतात माघारी. समोरच्याला बोर करून टाकायचं मग लगेच पाठवते. असं करायचं कधी पण आपलं जर महत्वाचं काम असेल तर. ओके. ठीक आहे. स्टॉप हिअर.